नमस्कार मित्रांनो, मी मुंडे कल्पना ज्ञानसागर अकॅडमी तर्फे आजच्या या ऑनलाईन सेशन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मित्रांनो, काल आपण नफा तोटा या प्रकारातील पहिले 2 प्रकार पाहिले होते। त्यावरच अवलंबून आजचा हा प्रकार तिसरा या ठिकाणी मी तुमच्या समोर सांगणार आहे। पहा, जसा आपण कालचा प्रकार पहिला आणि दुसरा सोडवला, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आज प्रकार तिसरा सोडवायचा आहे। पहा, प्रश्न आहे, ए ने एक वस्तू बी ला 10% नफ्याने विकली, बी ने तीच वस्तू सी ला 10% तोट्याने विकली, सी ने परत तीच वस्तू डी ला 20% नफ्याने विकली, डी ने सी ला 2970 रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? पहा, कालच्या पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला फक्त एकाने दुसऱ्याला एक वस्तू तोट्याने विकली होती, परत दुसऱ्या प्रकारामध्ये तीच वस्तू नफ्याने विकण्यात आली होती। परंतु हा जो तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला एकच वस्तू नफ्यानेही विकायची आहे आणि तोट्यानेही विकायची आहे आणि परत तिची आपल्याला मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत या ठिकाणी काढायची आहे। अतिशय सोपी ट्रिक्स आहे। पहा, आपल्याला फक्त समजून घ्यायची आहे। पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला एक वस्तू दुकानदाराने 10% नफ्याने विकली आहे, म्हणून दिलेल्या वस्तूची मूळ टक्के किंमत बरोबर 100 आहे। त्यावरती 10% नफा म्हणजे त्या वस्तूची आता किंमत झाली 110 रुपये। त्यानंतर त्याच वस्तूवर आता तोटा झालेला आहे। पहा, तोटा किती झालेला आहे? 10%, म्हणून त्याच वस्तूची किंमत आता शिल्लक राहिलेली आहे 90 रुपये। परत सी ने ती वस्तू डी ला जेव्हा विकली तेव्हा परत ती वस्तू 20% नफ्याने विकण्यात आलेली आहे, म्हणून परत आपल्याला 100 वरती नफा 20% घ्यायचा आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण नफ्याला नफा, तोट्याला तोटा आणि परत नफ्याला नफा अशी मांडणी करून घेतलेली आहे। फार सोपी मांडणी आहे, तुमच्या लक्षात आलेली असेल। आणि शेवटी गुणाकारामध्ये जी काही नफा होऊन आलेली रक्कम असेल किंवा जी काही तोटा होऊन आलेली रक्कम असेल ती या ठिकाणी आपल्याला गुणाकारामध्ये ठेवायची आहे। पहा, सर्वांच्या मांडणी लक्षात आलेली असेल। ही छोटीशी ट्रिक्स आहे। तसं जर आपण हा प्रॉब्लेम सोडवायचा म्हटलं तर 2 पेजेस मध्ये जातो, परंतु या ट्रिक्स मध्ये आपण काही विधित सेकंदांच्या आत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। या ठिकाणी फक्त आता तुम्हाला काटाकाटी तेवढी करायची आहे, त्याची सुद्धा ट्रिक्स आहे। पहा मित्रांनो, खालचे 3 शून्य वरचे 3 शून्य कॅन्सल करा। आता जे नवीन फ्रेशर्स असतील त्यांच्यासाठी एक ट्रिक्स सांगू इच्छिते। इथे जी काही संख्या आहे तिला खालील दिलेल्या तिन्ही संख्यांपैकी कुठल्या संख्येने निश्चित भाग जात असतो तो आपल्याला लक्षात येणे गरजेचे आहे। या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण 11 ने भाग देऊन पाहूयात। 11 एक 11, 11 दोन्ही 22। पहा, 29 मधून 22 गेले, खाली उरलेले आहेत 7। आता हे 7 आणि परत पुढचे 7, संख्या किती झाली या ठिकाणी? 77। परत 11 ने 77 ला कितीचा भाग जाईल? 11 सते 77। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? परत पहा, छेदस्थानी 9 आहे आणि 12 आहे। कोणत्या संख्येने 27 ला भाग जाईल? परत 9 या संख्येने 27 ला भाग जाईल। 9 एक 9, 9 त्रिक 27। पहा, परत 3 ने 12 ला भाग जाऊ शकतो, 3 चोक 12। आता छेदस्थानी एकूण एकमेव संख्या शिल्लक राहिलेली आहे ती म्हणजे 4। 4 ने कोणत्याही 100ला भाग द्या, काही अडचण नाही। 4 दोन्ही 8, शिल्लक राहिलेले 2 झाले 20, 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य जशास
तसे, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत बरोबर आलेली आहे 2500 रुपये. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला हा तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. अगदी त्याच प्रकारचा प्रश्न क्रमांक 2 हा आपल्या समोर दिलेला आहे. सेम ट्रिक्स वापरायची आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. पहा प्रश्न आहे, ए ने एक वस्तू बी ला 20% तोट्याने विकली, बी ने सी ला तीच वस्तू 20% नफ्याने विकली, सी ने तीच वस्तू डी ला 10% नफ्याने विकली, डी ने सी ला 2640 रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? पहा, ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपण मांडणी करून घेऊयात. पहा, पहिल्यांदा 100 नफा झाला आहे का तोटा झाला आहे हे लक्षात घ्यायचं. 100 20% तोटा झालेला आहे म्हणून या वस्तूची किंमत झाली आता 120 रुपये. परत बी ने सी ला जेव्हा ती वस्तू विकली तेव्हा 20% काय झाला? नफा झाला, म्हणून परत त्या वस्तूची किंमत 100 म्हणजे परत त्या वस्तूची किंमत किती झाली? 120. परत जेव्हा सी ने ती वस्तू डी ला विकली तेव्हा 10% नफ्याने विकली. तर या ठिकाणी आपल्याला परत 100 10% नफा म्हणजे 110. पहा, या ठिकाणी सुरुवातीला तोटा झालेला आहे म्हणून या ठिकाणी सुरुवातीला नफा न घेता 100 20% तोटा म्हणजे वस्तूची मूळ किंमत 80 रुपये येईल. आता फक्त या ठिकाणी आपल्याला गुणाकार आणि भागाकार व्यवस्थित करून सोडवायचं आहे. शेवटी दिलेली रक्कम आहे पहा 2640 रुपये. पहा, खालचे 3 शून्य आणि वरचे 3 शून्य सुरुवातीला कॅन्सल करून घ्या. राहिलेली संख्या आहे 264. हिला 11नेही भाग जातो, 12नेही भाग जातो आणि 8ने सुद्धा पूर्ण भाग जातो. तुम्हाला जी संख्या सोपी वाटेल तिने तुम्ही भाग देऊ शकता. 11 दूनी 22. 26 मधून 22 गेले पहा, खाली राहिले 4 आणि परत हे 4, ती संख्या झाली 44. परत 11ने 44 ला 4 चा भाग जाईल म्हणजे एकूण संख्या आली 24. 24 ला परत आपल्याला 12ने किंवा 8ने भाग द्यायचा आहे म्हणून 12 एके 12, 12 दोन्ही 24. परत 2 ने आपण 8 ला भाग देऊ शकता. बे एक बे, बेचो 8. आता छेदस्थानामध्ये जी संख्या उरली आहे ती आहे पहा फक्त 4. म्हणून 4 एक 4, 4 दोन्ही 8, शिल्लक राहिले 2 आणि हा शून्य जशाच तसा 4 पंचे 20. आता अंश स्थानच्या एकूण संख्यांचा भागाकार बरोबर हे 25 आणि राहिलेले हे 2 शून्य म्हणजे आपल्या वस्तूची मूळ किंमत बरोबर आलेली आहे 2500. पहा, प्रश्न हा वाचला तर खूप अवघड आहे पण सोडवायला गेलं तर खूप इझी आहे. आपल्याला 100 नफा झाला असेल तर नफा ठेवायचा आहे, तोटा झाला असेल तर तोटा ठेवायचा आहे. शेवटी जेवढी काही रक्कम दिलेली आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. चला, अशाच प्रकारचा आपण प्रॅक्टिस साठी पुढील प्रश्न पाहणार आहोत. पहा, पहिले 2 प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजल्यानंतर आपण परत तिसऱ्या प्रश्नाकडे वळत आहोत. आता हा प्रश्न आपल्याला सर्वांना एकत्रित सोडवायचा आहे. पहा, प्रश्न आहे, ए ने एक वस्तू बी ला 10% तोट्याने विकली, बी ने तीच वस्तू सी ला 20% नफ्याने विकली, सी ने तीच वस्तू डी ला 20% तोट्याने विकली. शेवटी डी ने सी ला
3240 रुपये दिले असतील तर मित्रांनो आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे। आता चला, सगळ्यांना सराव झालेला आहे, पटकन हा प्रश्न आपण सोडवू शकतो। 100 पहिल्यांदा 10% तोटा झालेला आहे म्हणून वस्तूची किंमत येईल 90। त्यानंतर पुन्हा 100 20% नफा झालेला आहे म्हणून वस्तूची किंमत येईल 120 रुपये। परत 100 20% तोटा म्हणजे वस्तूची किंमत आता किती येईल 80। एवढा नफा तोटा होऊन शेवटी ती वस्तू विकलेली आहे 3240 रुपयाला, तर आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत या ठिकाणी काढायची आहे। सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला 0 कॅन्सल करून घ्या, कारण आपल्या डोक्यातील बरचसं कन्फ्युजन सुरुवातीला 0 कॅन्सल केल्यामुळे दूर होतं पहा। आता या ठिकाणी भाग द्या, 8 नेही देऊ शकता, 12 नेही देऊ शकता आणि 9 ने सुद्धा या संख्येला भाग देऊ शकता। परत फ्रेशर्स साठी एक गोष्ट सांगू इच्छिते, ही जी संख्या आहे ही अंशामध्ये असते आणि छेदामध्ये काहीच नाही, म्हणजे या ठिकाणी किती असतो 1 असतो पहा। आता या ठिकाणी आपण 12 ने भाग देऊन पाहूया कितीचा भाग जातो। 12 1 12, बघा 12 2 24, 32 मधून 24 गेले, खाली शिल्लक राहिलेले आहेत 32 मधून 24 गेल्या पहा। त्यानंतर 32 ला भाग दिल्यानंतर 24 चा भाग जातो, खाली उरलेले आहेत पहा 32 मधून 24 गेले, या ठिकाणी खाली उरलेले आहेत 8। आता आपल्याला परत 12 सती 84 म्हणजे या ठिकाणी 7 चा भाग जाणार आहे। पुन्हा 27 ला 9 1 9 9 3 27, या ठिकाणी 3 चा भाग देऊ शकता। परत आपल्याला इथे 4 चा भाग द्यावा लागेल, 4 2 8, 4 2 8 राहिले 2, 4 5 20। परत या ठिकाणी आपण 2 ने भाग देऊ शकता, 2 5 10, 0 ला 0 पहा। छेदस्थानी कुठलीही संख्या शिल्लक राहिलेली नाहीये, म्हणजे आपल्याला फक्त अंशातील राहिलेल्या संख्यांचा गुणाकार या ठिकाणी करायचा आहे। 25 1 25, 25 3 75 गुणुले हे 50 पहा। 0 0 5 5 25, हातचे आलेले 2, 5 7 35, 35 आणि 2 37, या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत आलेली आहे पहा 3750 रुपये। पहा, एक सारख्याच पद्धतीचे 3 प्रॉब्लेम या ठिकाणी मी तुमच्या समोर घेतलेले आहे। आता तुम्हाला सर्वांना समजलं असेल की हा प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो। आता मी काही तुम्हाला प्रॅक्टिस साठी तुमच्या समोर काही प्रॉब्लेम्स देणार आहे। उद्या येताना आपल्या लेक्चर मध्ये तुम्ही हे प्रॉब्लेम सोडवून आणायचे आहेत पहा। पहा, प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे। तुम्हाला याचा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर हा प्रश्न उद्या येताना सोडवून आणायचा आहे पहा। प्रश्न क्रमांक 4 याचा स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी। परत पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 5 हा सुद्धा सेम क्वेश्चन आहे। तुमच्यासाठी प्रॅक्टिस साठी हे क्वेश्चन मी देत आहे, याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या। उद्या येताना हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवून आणायचा आहे पहा। ठीक आहे, आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण 3 प्रश्न व्यवस्थित सोडवून घेतलेले आहेत आणि 2 प्रश्न हे प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेले आहेत। सर्वांना प्रश्न व्यवस्थित समजलेले असतील। उद्या येताना सर्वांनी सोडवून आणा आणि तरी काही अडचण आली तरी उद्या आपण सोडवून घेऊया। धन्यवाद।